नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। यज्ञशिष्टाशिन स्वंतो मुच्यन्ते सर्व किलबिषैः। भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। देखा विहित क्रियाविधी निर्हेतु का बुद्धी। जो असतीये समृद्धी विनियोग करी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नामक तिसऱ्या अध्यायाचं किंवा ज्याला साधनारंभ असं ज्ञानोबाराय म्हणतात त्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। आणि त्याही चिंतनामध्ये ज्या चार श्लोकामध्ये संपूर्ण प्रजेला ब्रह्मदेवाने कर्माच्या संबंधाने जो काही दिव्य उपदेश प्रदान केला त्या उपदेशाचा आपण विचार करत आहोत। सृष्टीच्या प्रारंभाला संपूर्ण प्रजेनं प्रजापती ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा काय आश्रय येथ आम्हाला जीवन जगण्यासाठी नेमका आश्रय कोणत्या साधनाचा आहे, म्हणजे ज्यामुळे आमची शरीर यात्रा चांगल्या प्रकारे प्रसिद्ध होईल, ज्यामुळे अंतःकरण शुद्धीही प्राप्त होईल आणि अंततोगत्वा परमश्रेय मोक्षाचीही आम्हाला प्राप्ती घडेल, असं काही आम्हाला साधन सांगावं की ज्यामुळे आम्हाला आधार प्राप्त होईल। ब्रह्मदेवाने उत्तर दिलं, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे याते उपासा मग आपैसे पुरते काम। तुम्हाला तुमच्या वर्ण धर्मानुसार आम्ही प्रत्येकाला एक स्वकर्म किंवा स्वधर्म नियमित केला आहे, याची उपासना करा, सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण होतील। जर एखादा सकाम पुरुष असेल, स्वर्ग प्राप्तीची कामना अंतःकरणात असेल तर स्वर्गही मिळेल, आणि निष्काम साधक असेल तर स्वकर्माचं अनुष्ठान केल्यामुळे अंतःकरण शुद्धीद्वारा तो क्रमाक्रमाने मुक्तीला प्राप्त होईल, पण प्रारंभ मात्र कर्मापासून केला पाहिजे। या स्वकर्माचं महत्त्व एवढं आहे की एका व्यक्तीने स्वधर्माचं पालन करायचा प्रारंभ केला की इतर कोणत्याही साधनाचा त्याला अवलंब करण्याची आवश्यकता नाही। यामध्ये तात्पर्य लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही साधनाची निष्ठा फळ देत असते। एखादा व्यक्ती जर कर्मनिष्ठ असेल तर त्याला कर्मनिष्ठा प्राप्त झाल्यामुळे कर्मच त्याला सगळ्या प्रकारची फलं प्रदान करेल। उपासक असेल तर त्याची भक्तिनिष्ठा असावी, आणि श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधनम ज्ञानप्राप्तीची साधना करत असेल तर मग नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती। त्याची ज्ञानावरच निष्ठा असावी, साधनापेक्षाही साधनेतली निष्ठा जास्त प्रकारची फळं देत असते। देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते कदा। हा स्वधर्म तुमच्याकरता कामधेनु गायीप्रमाणे होईल। अंतःकरणामध्ये कामना निर्माण झाली, जीही इच्छा असेल त्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा हा स्वधर्म तुमच्याकरता नियोजित केला, याचं तुम्ही अनुष्ठान करा। स्वधर्म हा एक प्रकारचा यज्ञ आहे, आणि जो व्यक्ती या यज्ञाचं अनुष्ठान करतो, कर्तव्य कर्माचं पालन करतो, त्याद्वारे तो देवतांना तुष्ट करत असतो। जसं की अग्नीमध्ये हवन केलं की ते हवीर द्रव्य देवांना प्राप्त होतं, म्हणजे देवाची आपण उन्नती केली आहे। प्रसन्न झालेले देवता चांगल्या प्रकारे वृष्टीचा वर्षाव करतात आणि अन्नधान्याची समृद्धी प्राप्त होते। असं परस्परामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे। ब्रह्मदेवाने देवतांचा आणि मानवाचा ऋणानुबंध कथन केलं आहे की मानवाचं देवावर प्रेम जडावं कर्तव्य कर्माच्या माध्यमातून, आणि सगळ्या देवतांनी त्या मानवांना इष्ट असणारी सामुग्री वारंवार प्रदान करावी। असं परस्परामध्ये दोघा जणांनी एकमेकाची उन्नती करावी। परस्परम भावयंतः ज्ञानोबारांची सुद्धा हीच अपेक्षा आहे। भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे। संपूर्ण प्राणीमात्राच्या अंतःकरणामध्ये परस्पराविषयी मित्रभाव निर्माण व्हावा, पण तो वरवरचा नाही। मैत्र जीवाचे
तो अंतःकरणातून प्रेमभाव असावा. 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी. यावर ज्ञानोबराय मैत्रभावाचा विस्ताराने विचार करतात. तैसे आघवियांची भूतमात्री एकपणे जया मैत्री. कृपेशी धात्री आपण चिजो. त्याचं परस्परामध्ये किती प्रेम आहे. आघवियांची भूतमात्री सर्व प्राणीमात्रावर. आणि त्या मैत्रीपणामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेषभाव किंवा कमी जास्तपणा भाव नाही. एकपणे शब्द वापरला ज्ञानोबराने. एकपणे जया मैत्री हा मित्रभाव फार महत्त्वाचा आहे. जसं भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, तसं ब्रह्मदेव सगळ्या प्रजेला सांगतात की आपल्या कर्तव्य कर्माचं पालन करा. हा तुमचा यज्ञ आहे. आणि या यज्ञाच्याद्वारे तुम्ही देवतांना संतुष्ट केलं की देव तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि मग तुम्ही फक्त कार्य करायचं, कार्यसिद्धीला जाईल. मनामध्ये मनोरथ केला, मनोरथ सिद्ध प्राप्त होईल. आणि वाचेमध्ये जर एखादा शब्द उच्चारला की वाचा सिद्धी प्राप्त होईल. सगळे शब्द आले बरं. करू जे म्हणाल ही कर्मसिद्धी आहे. वांछितही पुरेल मानसीची मनोरथ सिद्धी आहे. आणि मग वाचा सिद्धी तर स्पष्ट आलेलीच आहे. वाचा सिद्धी पाल तुम्ही आज्ञा देणारे व्हाल. फार काय सांगावं. देवता जर यज्ञाने संतुष्ट झाल्या तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे भोग प्रदान करतील. मूर्तिमंत दैव सर्व सुखासहित तुमचा शोध घेत आपोआप तुमच्याकडे सर्व सुख येतील. फक्त एवढंच आहे की सुख प्राप्त झाल्यानंतर उन्मत्त होऊ नका. कारण का हा प्रसाद तुम्हाला देवाने दिलेला आहे. ज्या व्यक्तीला श्रीमंती, समृद्धी, आरोग्य, शरीर सगळ्या प्रकारची सामुग्री मिळाली, त्या पुरुषांनी जीवाने ती सगळी सामुग्री स्वतः करता कधी वापरायची नसते. आपल्याकडे वाटून खाण्याची परंपरा आहे. प्रसाद जरी मिळाला आपल्याला तर आपण एकटा खात नाही. काल्याचा प्रसाद जरी मिळाला ब्रह्मदेवाला दुर्लभ आहे, पण आपण सगळ्यांना एकमेका, ही आपली संस्कृती आहे. कधीच एकट्याने खावं असं कधीही आपली संस्कृती आपल्याला शिकवित नाही. म्हणून आपण इतरांना दिलं पाहिजे. पण जो व्यक्ती संपत्ती प्राप्त झाल्याबरोबर इंद्रिय मदाला अनुसरून विषयांच्या स्वादाकरता उन्मत्त होईल आणि मग अग्नीत हवन करणार नाही, देवतांचं पूजन करणार नाही, प्राप्त प्रसंगाला ब्राह्मणाला जीव घालणार नाही, गुरूंची भक्ती करणार नाही, अतिथी सत्कार करणार नाही, किंबहुना आपल्या ज्ञाती बांधवांना संतुष्ट करणार नाही, असा केवळ स्वकर्मरहित आणि श्रीमंतपणाने गर्विष्ठ असेल तर ज्ञानोबा म्हणतात त्याला अपाय फार मोठा आहे. मग काय अपाय आहे. संपत्ती प्राप्त झाली सुद्धा त्याला भोगता येत नाही. हातीचे सगळी संपत्ती निघून जाते आणि मग त्रिभुवनातली दुःख, नाना प्रकारची पातकं, सगळ्या प्रकारचे दोष त्याच्याकडे येतात. ज्याप्रमाणे रात्रीच्या प्रसंगाला स्मशानामध्ये भूत एकत्र होतात, तसं जगातली सगळी दुःख कोणाकडे येतात. स्वधर्म विसरलेल्या व्यक्तीकडे. म्हणून स्वधर्म हा सर्व सुखाचा आश्रय आहे. स्वधर्म हे जीवनाचं संरक्षक चिलखत कवच आहे. म्हणून स्वधर्म मनुष्याने कधी विसरू नये. कल्पांत जरी झाला तर उन्मत्त पुरुषाला या दुःखातून सुटका होत नाही. म्हणून ब्रह्मदेवाने सगळ्याला विनंती केली, प्रजा हो ऐका बरं, कधीही निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिय बरोळ नेदावी, स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील. स्वधर्माचा परित्याग करू नका. पाण्यामध्ये असणारा मासा पाण्यातून बाहेर पडला की जसं तत्क्षणी त्याला मरण प्राप्त होतं, तसा स्वधर्म विसरला की तळमळ व्हावी, इतकं स्वधर्माला महत्त्व आहे. म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती, निरत व्हावी पुढत पुढती म्हणिपत असे. ज्ञानोबाने शब्द वापरत असताना इतके शब्द अचूक वापरलेले आहे. म्हणून तुम्ही समजती. ब्रह्मदेवाच्या समोर सगळ्या वर्णातले प्रजा गण उपस्थित आहे, सगळी प्रजा. पण सगळ्या जणांनी आपुलालिया उचिती कर्मी, परस्पराच्या कर्माचा संकर होऊ देऊ नका. ज्याला जे कर्म उचित आहे त्याने तेच करावं. ब्राह्मणाचं 18व्या अध्यायामध्ये 9 प्रकारचं कर्म आलं, त्याने तेच केलं पाहिजे.
क्षत्रियाचं 7 प्रकारचं कर्म आहे तेच त्याच्याकरता उचित कर्म आहे. वैश्य 3 प्रकारचं कर्म करतो आणि शूद्र फक्त सेवा करतो. या प्रत्येकाचं उचित कर्म प्रदान केलं आहे. एखादा म्हणे नाही ब्रह्मकर्म कठीण आहे, मी आता व्यापार करेल. व्यापारी म्हणला नाही माझ्याकडं थोडंसं बळ आहे, मी युद्ध करेल. शूद्र म्हणला नाही आता मला दुसरीच कर्म करायचे आहे. तर सगळ्या कर्माचा परस्परामध्ये संकर होईल आणि सामाजिक व्यवस्था चांगल्या प्रकारे राहणार नाही. उचित जे कर्म आपल्या वाट्याला आलं, साधा व्यवहार आहे. समजा अलंकार काही चांदीचे असतात, काही अलंकार सोन्याचे असतात. एखादी श्रीमंत बाई म्हटली नाही पायामध्ये असणारे अलंकार हे चांदीचे असतात, पण श्रीमंती दाखवण्याकरता मी सोन्याचे परिधान करेल, आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. कारण चांदीचे जोडवे वगैरे असतात ते पायामध्येच परिधान करायचे असतात, तिथं सोनं लागत नाही. कानामध्ये असणारे कुंडल हे सगळे अलंकार सोन्याचे असतात. मग आता कानातला अलंकार आहे नाकात घातला चालणार नाही, कारण तो उचित नाही. जिथं जे उचित आहे त्याने तेच कर्म केलं पाहिजे आणि त्यातही तुम्ही निष्णात व्हावं असं ब्रह्मदेवाने उपदेश केला. आता थोडंसं पुढं ऐका. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपला स्वधर्म आहे. स्वधर्म म्हणजे कर्तव्य कर्माचं पालन करायचं. कर्तव्य कर्माचं पालन करणं हा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये मग देवयज्ञ, मनुष्ययज्ञ, पितृयज्ञ, ऋषीयज्ञ आणि 5वा आहे भूतयज्ञ. कारण यज्ञाचं अनुष्ठान करायचं म्हणजे काय करायचं, या प्रत्येकाला आपल्या कर्माच्याद्वारे काही भाग देऊन संतुष्ट करायचं आहे. मग आता मनुष्याला समृद्धी प्राप्त झाली आणि ती समृद्धी त्याने जर सर्वांमध्ये वाटप केली तर लोकाला प्रश्न निर्माण होतो की आम्हाला काय उरेल, असं वाटतं की नाही. आम्ही जर वाटतच सुटलो तर आम्हाला काय उरेल असं वाटतं की नाही. थोडं जरी काही उरलं, थोडं सर्वांना वाटल्यानंतर, आणि ते थोडंसं जे शिल्लक राहिलं त्याचं जर सेवन केलं तर मनुष्य अनंत जन्माच्या सर्व पापातून मुक्त होतो. हे त्याचं फळ आहे. म्हणून असं कधी विचार करू नये की सगळ्याला दिलं म्हणजे आम्हाला काय राहणार आहे. उलट असं आहे, सर्वांना दिल्यानंतरच जास्त मिळत असतं. हा नियम आहे सृष्टीचक्राचा. उदाहरण सांगतो. आता वर्तमान काळामध्ये मेघ आपल्याकडे असणारं संपूर्ण जल देऊन टाकतात की नाही. संपूर्ण जल मेघ देतात आणि देता देता तो मोकळा होतो. पण भगवंताचं सृष्टीचक्र असं आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन जास्त प्रमाणामध्ये पुन्हा मेघाची फळी दाटते. किंवा एखादा पर्वत असतो, त्या पर्वतावर झरे, चांगल्या प्रकारची फळझाडं, फुलझाडं, गवत हे सगळं असणारा तो पर्वत इतरांना देत जातो आणि देता देता तो रिकामा होतो. पण दाता जेव्हा देत असताना रिकामा झाला की पुन्हा मेघ येतात, वर्षाव करतात आणि त्या पर्वताला समृद्ध करतात. दानशीळ पुरुष, एरवी दानशीळ पुरुष वेचक पनेची संचक, तैसा वेची हा रुख अव्यय गमे. अर्ध्यावीतला सिद्धांत हा संसार वृक्षाकरता प्रतिपादन केला आहे. दान करणं ही त्याचा स्वभाव आहे. तो पुरुष एकीकडे वेच करणारा दिसतो, पण दुसरीकडे जर पाहिलं अदृश्य रूपाने किंवा अदृष्ट रूपाने पुण्य संचय झाल्यामुळे तो पुण्य गोळा करतो आहे. म्हणून दिसताना दिसतो, खर्च करतो, पण जर अदृश्य भावनेनं पाहिलं की तो मिळवत असतो. हा नियम आहे. विहिरीने आपलं पाणी जर पिकांना दिलं तर विहिरीत नवीन पाझर येतात आणि एखादी विहीर म्हणले नाही मी कोणाला काही देणार नाही, पाणी सडेल, पाणी नष्ट होईल. म्हणून देणं फार महत्त्वाचं आहे आणि थोडी थोडी का होईना देण्याची सवय लागली पाहिजे. आपल्याला नेमकी घेण्याची सवय लागलेली आहे आणि ती एवढी वाईट आहे, त्यामुळे आपण कोणाकडून योग्य मोबदला न देता काहीच घेत नाही. सवयच लागली आहे. आम्ही महाराज आहे, काही कमी करा ना, कशाला, अवघड आहे, सोडून द्या. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते त्वगं पापा हे पचन्त्यात्मकारणात. त्याचं महत्त्व परमात्मा सांगतात. यज्ञशिष्टाशिनः संतः मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते तु अघं पापाः ये पचन्ति आत्मकारणात. हा पदच्छेद आहे. भगवान म्हणतात यज्ञशिष्टाशिनः संतः.
इथे संत शब्द वापरला बरं. सज्जन पुरुष काय करतात, आपल्या जीवनामध्ये स्वधर्म नावाचा यज्ञ पहिल्यांदा पूर्ण करतात. आणि तो यज्ञ करता करता सगळी सामुग्री खर्च झाली, फक्त थोडीफार शिष्ट म्हणजे शिल्लक राहिली, आणि ती असणारी सामुग्रीचा तो उपभोग घेतो. त्याला म्हणतात आशिनः, म्हणजे खाणारा, भोग घेणारा. अगोदर यज्ञ करायचा सगळ्या प्रकारची. ते सगळ्या प्रकारची यज्ञ केल्यानंतर जेही काही अवशिष्ट राहील थोडंफार, ते सेवन करायचं. त्यातून सर्व किलबिषयी मुच्यन्ते, सर्व प्रकारच्या पापकर्मातून, पापापासून तो मुक्त होतो. हा सज्जनाचा विचार आहे. हा कर्मयोगातला सज्जन आहे किंवा कर्मयोगातला संत महात्मा आहे. अगोदर सगळ्या प्रकारची यज्ञ करायची, थोडंफार अवशिष्ट राहिलं की ते प्रसाद म्हणून सेवन करायचं. सगळ्या प्रकारच्या पापातून तो मुक्त होतो. हा झाला पूर्वार्धाचा अर्थ. पण जो व्यक्ती कुणालाच काही देत नाही, सगळ्या संपत्तीचा, सगळ्या अन्नपदार्थाचा इतरांना वाटप न करता स्वतः करताच भोग तयार करतो, तो पदार्थ खात नाही, तो पापी पुरुष पाप खात असतो. पुढे शब्द सांगितला आहे, परंतु, तू म्हणजे परंतु, ये जे कोणी आत्मकारणात पचंती, आपल्या स्वतःचं अंतकरण, आपलं उदर किंवा आपलं पोट भरण्यासाठी जेही पदार्थ शिजवितात, इथे अन्नपदार्थ घ्या किंवा संपत्ती घ्या, स्वतः करता तिचा वापर करतो, तो मनुष्य पदार्थ सेवन नाही करत. भुंजते अघम, अघम पापा ते पापाः अघम भुंजते. ते सगळे असणारी पापी पुरुष, जोही व्यक्ती स्वार्थाकरता एखादा पदार्थ तयार करतो, दुसऱ्यांना प्रदान करत नाही, तो पदार्थ सेवन नाही करत, तो केवळ पापभक्षण करतो. समजा एखाद्या व्यक्तीला 100 रुपये मिळाले आणि ते सगळेच्या सगळे 100 रुपये तो व्यक्ती स्वतः करताच वापरत असेल, तर तो 100 रुपये वापरत नाही, 100 रुपयाचं पापभक्षण करतो आहे. एखाद्याला अन्न मिळालं आहे सगळं आणि तो अन्न व्यक्ती एकटाच खात असेल, कोणालाच प्रदान करत नसेल, तर तो अन्नपदार्थ नाही खात, तो पापभक्षण करतो आहे, असा त्याचा विचार. यावर आता ज्ञानोबाने स्पष्टीकरण पुढे सांगतात. देखाविहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोग करी, गुरु गोत्र अग्निपूजी, अवसरे भजे द्विजी, निमित्तादिकी यजी पितरोद्देशे, या यज्ञक्रिया उचिता, यज्ञेशे हवन करिता, होतशेष स्वभावता वरे जे जे, ते सुखे आपुले घरी, कुटुंबेसे भोजन करी, के भोग्य चिते निवारी कल्मशाते, ते यज्ञावशिष्ट भोगी, मनोनी सांडी जे तो अगी, जया परी महारोगी अमृतसिद्धी, की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा, मनोनी स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेशी, हे वाचोनी पार्था राहतो नाही अन्यथा, ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. इथपर्यंत या सगळ्या ओव्या एकत्र घ्यायच्या. मलाही बोलताना दम लागला थोडासा. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. जवळपास या सगळ्या 18 आणि 6 8 ओव्यांचा हा एकत्र प्रबंध आहे. या 8 ओव्यामध्ये संपूर्ण ब्रह्मदेवाने एका विषयाचं प्रतिपादन केलं आहे. आता कसा यज्ञ करायचा ज्ञानोबाला सांगतात बरं. आता श्लोकामध्ये न आलेलाही भाव ज्ञानोबारा आपल्यासमोर प्रगट करून सांगतात. आणि एका एका शब्दाचं महत्त्व पाहिलं की मग ज्ञानोबाऱ्यांच्या ठिकाणचं कौशल्य आपल्याला जाणवतं. ज्ञानोबार म्हणतात, देखा म्हणजे पहा बरं, मनुष्याची क्रिया आणि त्याची असणारी बुद्धी यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. दोन्ही शब्द ज्ञानोबाऱ्या वापरतात. एक, क्रिया कशी असावी, क्रियाविधी विहित असावी, म्हणजे शास्त्राने ज्याला अनुमोदन दिलेलं आहे, शास्त्राने जे आपल्याला करा म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित कर्म. क्रियाविधी विहित असावी आणि त्या पाठीमागे बुद्धीही चांगली असावी. निर्हेतुका बुद्धी, 2 शब्द वापरले बघा. क्रियेसाठी क्रियाविहित असावी, नाहीतर एखादा व्यक्ती निषिद्ध कर्म करेल, निषिद्ध कर्म करायचं आणि मी निष्काम आहे असं नाही चालणार.
किंवा एखादा व्यक्ती विहित कर्म करेल आणि सकाम भावना ठेवेल तर तेही चालणार नाही. म्हणून बुद्धी मनुष्याची निष्काम असावी, स्वार्थपरायण नाही. कोणताही काम मला सिद्ध करायचं नाही. निरीच्छपणा त्याला म्हणतात निर्हेतुका बुद्धी. कर्म करायचं पण त्या कर्मापासून कोणता हेतू साध्य व्हावा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्सव कर्मणी. कर्म करायचं पण कर्मातून कोणताही सकाम भाव ठेवायचा नाही. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा स्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. हे कर्माचं बंधन आहे आणि हे निघून गेलं की त्याला म्हणतात निर्हेतुका बुद्धी. कर्मातून कोणती सकाम भावना नाही. बुद्धीमध्ये निष्कामता असावी आणि कर्मामध्ये विहितपणा असावा. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी. जो साधक असतीय समृद्धी विनियोग करी. असतीय म्हणजे यथाशक्ती आपल्याला देवतांच्या कृपेने प्राप्त झालेली जी काही समृद्धी आहे तिचा विनियोग करी, त्याचा तो वापर करतो, खर्च करतो. मी काल कर्मयोगाचं एक पुस्तक वाचलं. गुरुवारी डॉक्टर बाबांनी त्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी मी म्हटलो पण होतो हे की मला एक कथेची आठवण करा. मी पुढं सांगतो आहे ते आता प्रसंगाला ते येणार आहे. तर त्यातला एक बारकावा मी असा वाचला काल परवा की वर्तमान काळामध्ये आपल्याला शिक्षण मिळतं आहे. पैसा कसा कमवायचा याचे वर्ग घेतले जातात बरं. याचे वर्ग आणि ते पण पैसा कसा कमवावा या वर्गासाठी अगोदर पैसा द्यावा लागतो तेव्हा त्या वर्गात प्रवेश आहे. सोडून द्याविषयी तो पैसा कसा कमवावा हे शिकवलं जातं. पण दुर्दैव असं आहे खर्च कसा करावा हे शिकवलं जात नाही. आणि ते शिकवायचं असेल तर आपल्याला भागवत वाचावं लागेल. श्रीमद भागवतामध्ये शुक्राचार्यांनी बळीराजाला सांगितलं की हे राजा आपलं वित्त 5 ठिकाणी विभागित करावं. धर्माय, यशसे, अर्थाय, कामाय, स्वजनाय च पंचदा विभजन वित्तम यहामूत्रच मोदते. 100 रुपये जर आपण कमावत असाल तर 20 रुपये धर्मासाठी, 20 रुपये यशासाठी, 3रा भाग अर्थार्जनासाठी, 4था भाग 20 रुपयाचा स्वतःसाठी आणि 5वा भाग आपल्या स्वकीय लोकांसाठी वापरावा. हे खर्च कसा करावा हे सांगतात. व्यवहारामध्ये फक्त शिकवलं जातं. म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. व्यवहारामध्ये काही लोक पैसा कमवतात बघा. व्यापारी तो योग्य मार्गाने कमवतो, त्याचा व्यापार मार्ग चांगला आहे. देवाची पूजा करताना तो सोवळं नेसून पूजा करतो, दान धर्मही करतो. ही मर्यादा त्याच्यापर्यंत बरी आहे. पण जेव्हा त्याच्या मुलाकडे हा पैसा जातो त्या मुलानं तो खर्च कसा करावा हे न सांगितल्यामुळे ते देवपूजा करत नाही. हा दान धर्म करतो आणि ते मात्र भलत्याच मार्गाने पैसा खर्च करतात. त्याचं काय कारण? मिळवायचं शिकवलं आहे त्या व्यक्तीने, पण खर्च कसा करावा हे शिकवलेलं नाही. पण आपल्या घरातल्या लहान मुलांना प्रसंग आला, वारकरी घरी आले तर त्यांना अन्न पदार्थ वाढण्याकरता सांगितलं पाहिजे. म्हणजे त्याला ती वाढण्याची सेवा संस्कार प्राप्त होतो. त्यांच्या हातून 10-11 रुपये का होईना दक्षिणा द्यायला सांगितलं पाहिजे. पहिल्यांदा लहान मुलं खिशातच घालतात का पडीले वळण असं घडतं की नाही. त्यांना ते शिकवलं पाहिजे. मिळवायचं हे आपल्याला माहिती आहे, खर्च करायचं माहिती नाही. कसा खर्च करावा ते ज्ञानोबारे पुढे सांगतात. गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरो देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता होतशेष स्वभावता वरी जे जे. मग पुढच्या वयाचा संबंध आहे. आपल्या समृद्धीचा विनियोग करायचा कसा बरं? मिळाली आहे ना समृद्धी, स्वतः करता वापरायची नाही. पृथ्वीसुद्धा आपल्याला हे शिकविते. जर आपण एक कण पेरला की ते कणसाला जन्म देते, पण ती स्वतः काही खात नाही. वृक्ष फळांना प्रगट करतात, स्वतः खात नाही. नद्या पाण्याला प्रवाहित करतात, स्वतः खात नाही. गाय दूध देते, स्वतः सेवन करत नाही. निसर्गातला प्रत्येक घटक आपल्याला शिकवितो, फक्त मानव हे शिकत नाही. आलं की बंद कपाटामध्ये.
उघडतच नाही. कोणाकोणाचा समृद्धीचा विनियोग करावा, पहिल्यांदा ज्ञानोबा क्रम घेतात बघा. सगळ्यात महत्त्व देवाचा क्रम नंतर आहे बरं. पहिला क्रम गुरूंचं पूजन करावं. सगळं द्रव्य पहिल्यांदा गुरूंच्या करता, गुरु पूजी. त्यानंतर आहे गोत्र, स्वकीय नातेवाईक, समाजातली मंडळी, यांचा उपकार आहे आपल्यावर. दुःखाचा काही प्रसंग आला तर समाज धावून येतो, किंवा एखादा प्रसंग आलाच नातेवाईक मदत करतात, त्यांच्याही आपण उपयोगी पडलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं पूजन कोणाचं असेल तर एक ओवी दुसऱ्या अध्यायामध्ये, देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वेतोष पाव विजती, किंवा त्याही अगोदर एक देवा संत वृंद नमस्कारीजे, का घडे तरी पूजीजे. संत समूहाला नमस्कार करावा आणि शक्य झालं तर त्यांचं पूजन करावं. किंवा ज्ञानोबाने 17व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, आणि संसारायसा दारून जो भेटलाची हरिशीन, तो ज्ञानदानी सकरून भजिजे गुरु. ज्याने गुरूंचं पूजन केलं, गुरूंची सेवा केली, त्या पुरुषाला इतर कोणत्याही देवतांची पूजा करण्याची गरजच नाही. किंवा आपण ते प्रमाण म्हणत असतो, हिंदीतलं पद आहे, जर आपल्यासमोर देव आले आणि आपले गुरु साक्षात उभे राहिले तर पहिल्यांदा आपल्या गुरूंचं पूजन करावं, कारण त्यांनी देवांना दाखवलेलं आहे. ते आपण काल परवा डॉक्टर बाबांच्या मुखारविंदातून एक कथा ऐकली. आता मला ती नावं माहिती नाही, पण दक्षिण भारतामध्ये 2 संत महापुरुष असे झाले, त्याही गुरु शिष्य, पण ते एकमेकाला गुरु मानतात. असं म्हणतात की एक ब्राह्मण व्यक्ती सायंकाळी एका सामान्य असणाऱ्या लहान आकाराच्या नदीच्या काठी ते संध्या करत बसले. संध्या करताना प्राणायाम करावा लागतो, आणि तिथं आपला गुराखी चालला होता. त्याने ते पाहिलं, सोवळं नेसलेले, आसनावर बसलेले, देव पुढं मांडलेले, आणि प्राणायाम सुरू केला त्यांनी. मग त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही हे काय करता? आता त्या व्यक्तीला आला होता कंटाळा प्रवास करून. मग आता एवढं विस्ताराने उत्तर द्यायचं, अनुलोम विलोम प्राणायाम, कुंभक, रेचक, पूरक, त्याने काही नाही. असं केलं की देव भेटतो. नाक दाबल्यावर म्हणे हो. ते ब्राह्मण व्यक्ती गेले निघून. आता ते गोराखी श्रद्धावान लभते ज्ञान, त्याला नाक दाबून ठेवलं की देव भेटतो की नाही, आणि दाबलं नाक असं, श्वासच घ्यायचा नाही. प्राण गुदमरायला सुरुवात झाली. त्याने देवाने विचार केला, हा श्रद्धावान आहे आणि हा काही आता नाक सोडणार नाही, प्रगट व्हावंच लागेल. भगवान प्रगट झाले चतुर्भुज रूपामध्ये आणि सांगितलं नाक सोडून दे म्हणे. म्हणून का? मी देव आहे. थांब म्हणे. तू देव आहे कशावरून? कारण मी तर काही तुला पाहिलं नाही. समोर जो व्यक्ती चालला आहे ना संध्यावन करणारा, मी त्यांना विचारून येतो म्हणे. पळत पळत गेला, त्याला थांबवलं. ज्याने प्राणायामाचा उपदेश केला होता त्यांना थांबवलं. म्हणे हो थांबा, तुम्ही सांगितलं ना नाक दाबायचं? म्हणे हो. नाक दाबलं मी आणि मला देव भेटला. म्हणे कुठे? चला म्हणे ओढ्याच्या काठी. तिथं देव उभा आहे, मी उभा करून ठेवला. आणि मग देवाला तो सांगत होता, गोराखी हे आमचे महाराज आले आहे, हे पहिल्यांदा तुला पाहतील आणि त्यांनी सांगितलं तुम्ही देव आहात तर मी मान्य करेन. आता त्या गोराख्याचं पुण्य, त्याला देव दिसायचे, त्या ब्राह्मणाला काही देव दिसेना. ते ब्राह्मण म्हणायचं मला तर काही दिसत नाही. गोराखी म्हणायचं हे देवा, जर तो मला दिसत असेल तर यांनाही दिसलं पाहिजे, नाहीतर मी तुला देव मानणार नाही. त्या गोराखी असणाऱ्या बाळाचा भाव देवाने मान्य केला आणि ब्राह्मणाला दर्शन दिलं. दर्शन दिल्याबरोबर ब्राह्मणच रडू लागला. म्हणे गोराखी बाळा तू धन्य आहे, तुझ्यामुळे मला देवाचं दर्शन झालं. आणि तो म्हणायचा नाही नाही, तुम्ही मला प्राणायामाचा उपदेश केला म्हणून मला देव भेटला. म्हणून ते एकमेकाला गुरु मानतात. परस्परम भावयंतः, हा त्यांना गुरु मानता आहे, ते यांना गुरु मानतात. इतकं त्यांचं महत्त्व आहे. म्हणून पहिल्यांदा गुरुपूजी करता देवार्चन, घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाची पूजा आपण करत आहोत आणि या प्रसंगाला आपले गुरु साक्षात घरी आले, संतांचा समूह आपल्या घरी आला. देवपूजानंतर पहिल्यांदा यांचं पूजन करावं. म्हण नाही आम्ही देवाचीच पूजा सुरू ठेवली आणि देवाला पुष्प अर्पण केलं. पुष्प अर्पण होत नाही, देवाच्या अंगावर दगड पडतात. इतकं महत्त्व त्यांचं आहे. म्हणून गुरु पहिल्यांदा आपले समृद्धी गुरूंच्या कार्याकरता वापरावी. गुरु गोत्र अग्निपूजी, अग्नीचं पूजन करावं म्हणजे अग्निहोत्र आहे, किंवा अग्नीच्या मुखामध्ये हवन करावं.
की त्या अग्निमुखातून ते सगळं त्या त्या देवतांना प्राप्त होतं, पहिल्यांदा ते समृद्धीचा वापर करावा. अवसरी, हे अवसरी शब्द का आला बरं? अवसरी म्हणजे यथाकाली, किंवा अवसर म्हणजे प्रसंग आला तर. भजे द्विजी, ज्यांचे उपनयन संस्कार झाले आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना द्विज असं म्हणतात, किंवा द्विज शब्दाने पारमार्थिक साधना करणारा वर्ग. आणि हा काही कायम कुठेही सापडत नाही. म्हणून जर प्रसंग आलाच, ते समजा पंढरीची वारी करतात, नर्मदा परिक्रमाच करतात, अशा प्रसंगाला जर ते घरी आले, कारण असे विरक्त महात्मे कधी कोणाच्या घरी थांबत नाही. शुकाचार्यांचं वर्णन करत असताना असं म्हटलं आहे, गाईचं दोहन करण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ फक्त ते एखाद्याच्या अंगणात थांबायचे. यम प्रवर्जंतम, नाहीतर मग निघून जायचं. ना असा महात्मा जर आलाच भाग्ययोगाने अवसरी, लगेचच्या लगेच त्यांचं सेवन करायचं. भज सेवाया भजे द्विजी. यानंतर पहिल्या पदामध्ये 3 सांगितल्या, गुरु गोत्र अग्नी. दुसऱ्या पदामध्ये द्विजी 4 झाले. पुढे निमित्तादिकी यजी पितरोद्देशे, आपल्या पितरांच्या निमित्ताने केलं तर मग तो पितृयज्ञ झाला. गुरूंचं पूजन केलं की तो मग गुरूंच्या पूजनामध्ये ऋषीयज्ञ झाला, अग्नीमध्ये देवयज्ञ झाला. आता अवसरी भजे द्विजी मनुष्ययज्ञ घ्या. सगळ्या यज्ञांचं स्पष्टीकरण करता येतं. निमित्तादिकी म्हणजे पर्व काळ आला तर श्राद्ध, तर्पण, पुण्यस्मरण या निमित्ताने पितरांच्या उद्देशाने पिंडदान आणि तर्पण याचं सुद्धा यजन केलं पाहिजे. निमित्तादिकी यजी पितरोद्देशे, पितरांच्या उद्देशाने अन्नदान केलं पाहिजे. काही लोक म्हणतात पिंडदान करायची काय गरज आहे, एखाद्या अनाथ असणाऱ्या ठिकाणी आम्ही अन्नदान करू, मान्य आहे. पण पितरांच्या उद्देशाने झालं तर ते पितरांच्या उद्देशानेच केलं पाहिजे. तुम्हाला एरवी एखादा प्रसंग आला तर तुम्ही अनाथ असणाऱ्या आश्रमामध्ये करा, हरकत नाही. पण पितरांच्या निमित्ताने पर्व काळ असेल तर ते पितरांच्या उद्देशाने आणि जसं शास्त्राने सांगितलं आहे तसंच केलं पाहिजे. निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. ज्ञानोबा म्हणतात या सगळ्या यज्ञक्रिया आहे आणि पुन्हा उचित आहे. या यज्ञक्रिया उचित यज्ञक्रिया आहे. आणि यानंतर याचे 2 अर्थ केले बरं पुढं. यज्ञेशी हवन करिता, इथं यज्ञ शब्दाचं अग्नी असा एक अर्थ घेतला आहे. या उचित यज्ञक्रिया आहे म्हणून अग्नीमध्ये हवन केलं तरी ते चालतं. अग्नी शब्द आला तर, किंवा यजन शब्द आला तर अग्नीमध्ये हवन करावं, किंवा यज्ञ शब्दामध्ये यज्ञो वै विष्णू असं एक प्रमाण आहे. आणि इथे यज्ञेशी म्हणजे भगवान विष्णूशी किंवा ईश्वराच्या संबंधाने यज्ञक्रिया उचित आहे. पण त्या उचित कर्तव्य कर्माच्या माध्यमातून आपला भाव काय आहे, ईश्वराची मला सेवा करायची आहे. पण ईश्वर प्रित्यर्थ जर आपण हवन केलं, कारण ईश्वर सर्वभूताना हृदयेश्वर्जनो तिष्ठती, ईश्वर सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. म्हणून सर्वांच्या मुखारविंदामध्ये अर्पण केलं काही असेल, जे अन्नदान असेल आणखीन काही, तर ते साक्षात ईश्वरालाच प्राप्त होतं. म्हणून भाव घ्यायचा की यज्ञेशी हवन करिता, हे हवन करता करता 5 कर्म सांगितले बरं. गुरु गोत्र अग्नी, त्यानंतर द्विजी आणि पितरांच्या उद्देशाने समृद्धीचा विनियोग यांच्याकरता अगोदर करायचा. मी सगळे यज्ञ पार पाडले आपण. पुढं काय झालं, होतं शेष. होतं म्हणजे हवन केल्यानंतर, शेष म्हणजे शिल्लक. स्वभावतः, हे स्वभावतः म्हणजे काय, राखून नाही ठेवायचं अगोदर. नाहीतर अगोदरच आपण काही पदार्थ काढून ठेवतो, अगोदरच मग रस बाजूला काढायचा, असं नाही करायचं. अगोदर आपल्याकरता नाही, स्वभावतः निसर्गतः राहिलं तर राहिलं, नाही राहिलं तर नाही राहिलं. होतं शेष स्वभावतः निसर्गतः, जे जे उरे, जे जे आपल्याकडं शिल्लक राहील. आता पुढचा शब्द महत्त्वाचा आहे, ते सुखे आनंदाने आपुले घरी, आपल्या घरी जाऊन कुटुंबेसी भोजन करे. सगळ्या परिवारासहित जेही शिल्लक राहील, मग ती संपत्ती असेल, ते अन्न असेल किंवा आणखीन काही असेल,
जी काही सामुग्री असेल आनंदाने रडायचं नाही. नाहीतर काय मला दुर्बुद्धी सुचली आणि मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी अन्नदान केलं, माझ्याकडे काहीच राहिलं नाही, रडायचं नाही. खेद खंत किंवा करायचे नाही. सुखे म्हणजे आनंदाने आपुले घरी कुटुंबेशी भोजन करे, परिवारासहित सगळे यज्ञ पार पाडल्यानंतर जे काही शिल्लक राहील अवशिष्ट ते सगळं घरी भोजन करायचं. ज्ञानोबा म्हणतात, आता ज्याचं आपण भोजन करतो, भोग घेतो, तो पदार्थ भोग्य आहे, पण यज्ञाचं अनुष्ठान झाल्यामुळे त्या भोग्य पदार्थामध्ये असं सामर्थ्य निर्माण झालं आहे की त्याचं सेवन केल्याबरोबर भोग्यची ते निवारी कल्मषाते, सगळ्या प्रकारच्या पापाला ते निवारण करतं. म्हणून त्या यज्ञाविधीतून पार पाडलेल्या पदार्थाला सामान्य अन्न म्हणता येत नाही, एवढं सामर्थ्य त्यामध्ये. म्हणजे यज्ञ संस्कृतीसुद्धा किती महत्त्वाची आहे. एकतर अग्नीमध्ये हवन केलं, देवता संतुष्ट होतात, त्यातून जो काही धूर बाहेर पडेल त्याने वायू शुद्ध होती, जे अन्नपदार्थ शिल्लक राहील ते पापाचं निवारण करणार आहे. इतकं महत्त्व आहे त्याला. भोग्य पदार्थ आहे तो, संपत्ती असेल किंवा अन्नपदार्थ किंवा सामुग्री, पण कल्मषाते निवारी. ज्ञानोबा म्हणतात, का बरं कल्मष किंवा पाप जातं? त्याचं कारण ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जेतो अघी. मग पुढे उदाहरण दिलं आहे, जया परी महारोगी अमृतसिद्धी, की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती लेशा, तो शेषभोगी तैसा नाकळे दोषा. ज्ञानोबा उदाहरण देतात, यज्ञातून अवशिष्ट राहिलेले पदार्थाचं तो सेवन करतोय, ते सुद्धा तक्रार न करता. यामध्ये त्या कर्मयोग नावाच्या पुस्तकामध्ये एक कथा आलेली आहे, आता ती सांगतो आठवली म्हणून. त्या कर्मयोगामध्ये अखंडानंद स्वामींनी अशी एक कथा उल्लेख केला. एका गावामध्ये एक श्रीमंत व्यक्ती, संस्कार कसा असतो बघा, त्यांचा एक नियम ठरला आहे, आपल्या गल्लीतून कोणताही व्यक्ती गेला, जाती धर्म काही पाहायचा नाही, आपल्या गल्लीतून चालक त्याला बोलून घ्यायचं, जेव घालायचं आणि मग पुढे पाठवायचं. त्यांचा स्वभाव. ते स्वभाव असल्यामुळे काय झालं, त्यांना आपली जमीन विकावी लागली या संस्कारामध्ये, कारण द्रव्य काही उपलब्ध होत नसायचं जुन्या काळामध्ये. जमीन विकली यात नवल नाही, घरातली भांडी गहाण ठेवली, पण आलेल्या व्यक्तीला मात्र जेवच घालायचं. असं करता करता गरिबी आली, शेवटी स्वतःचं घरही गहाण ठेवलं, पण नियमामध्ये मात्र खंड नाही. आलेल्या व्यक्तीला जेव घालायचं आणि मग पुढे पाठवायचं. एका व्यक्तीने विचारलं, का हो महात्मन, तुम्ही सर्वांना जेव घालता आणि मग सगळ्यांना जेव घालून तुम्ही जेवता, यात तुम्हाला मिळतं काय? त्या व्यक्तीने उत्तर असं दिलं, म्हणे तू जे म्हणतो ना की सर्वांना जेव घालून मी जेवतो, मी तसं नाही करत म्हणे. आनंद त्यामध्ये नाही आहे. सर्वांना जेव घालायचं, सर्वांना जेव घातल्यानंतर स्वतःला काही शिल्लक नाही राहिलं, तर उपवाशी राहण्यात जो आनंद आहे तो जेवण्यात सुद्धा नाही. मी जेवत नाही, सर्वांना जेव घातल्यानंतर मी जेवतो, त्यात मला आनंद आहे असं नाही. उलट असं आहे की सर्वांना जेव घातल्यानंतर आपल्याकरता काही शिल्लक नाही राहिलं, उपवाशी राहण्यात जास्त आनंद आहे. हा संस्कार आहे बघा. उदाहरण घरी पण आपल्याला कधी अनुभव येतो याचा. एखादी माता भगिनी स्वयंपाक करते बघा, सुरुवातीपासून सगळा स्वयंपाक करते ती, मग घरातले मोठे माणसं जेवतात, पाहुणे रावळे जेवतात, लहान मुलं जेवतात, आणि एखादा गोड पदार्थ नेमका तिच्या वाट्याला राहत नाही किंवा कधी कधी तिला मिळतही नाही, पण तरी ती व्यक्ती काय म्हणते की तुम्ही जेवल्यामध्ये आणि मी उपाशी राहण्यामध्ये आनंद आहे. आणि जोपर्यंत हा विचार कुटुंबात राहील, इतरांकरता स्वतः उपवाशी राहण्यात, तोपर्यंत कुटुंब एकत्र राहतं, तोपर्यंत ती संस्था एकसंध राहते, तोपर्यंत ते गुरुकुल चांगलं चालतं. आणि जेव्हा व्यक्ती ओढाताण करतो स्वतःच्या स्वार्थासाठी, तेव्हा लगेच तुकडे तुकडे होऊन जातात. संस्कृती शिकवते आहे दुसऱ्यांच्या करता जगलं पाहिजे, दुसऱ्यांच्या करता. गुरुवारी डॉक्टर बाबांनी एक वाक्य सांगितलं त्या पाठामध्ये, जेव्हा दुसऱ्यांच्या सुखामध्ये आपलं सुख सामावलेलं आहे, हा विचार जेव्हा आपल्याला पटेल, तेव्हा कुठेही भांडणं होणार नाही. सध्याला काय होतं आहे, देशादेशात, राज्यात, प्रांताप्रांतात, घराघरात
व्यक्तीमध्ये भांडणं का सुरू आहे? दुसऱ्यांचा उत्कर्ष पाहवला जात नाही, हाच भाव आहे ना. दुसऱ्यांच्या करता जगतो कोण आहे? परोपकाराय सतां विभूतयः, एवढाच फक्त अपवाद आहे. नाही, आणि जोपर्यंत हा विचार प्रगट होत नाही तोपर्यंत आपली पारमार्थिक प्रगतीसुद्धा होणार नाही, व्यावहारिकच होणार नाही, तर पारमार्थिक खूप लांब राहील. रंतीदेवाचं एक उदाहरण आलं आहे बघा आपल्यामध्ये. राजा आहे, प्रजाहित दक्ष राजा, याचा दुष्काळ पडला. मग काही लोकांनी उपदेश केला, महाराज तुम्ही राजे आहात, तुम्ही जर अनुष्ठान केलं तर पाऊस पडू शकतो. 48 दिवसाचं अनुष्ठान कुटुंबासहित, बरं कुटुंबीशी भोजन करे. आणि सरते शेवटी त्यांना काही 4 भाकरी मिळाल्या, थोडंसं जल मिळालं, मग सेवन करायचं, स्वतः खाणार. अतिथी आला बघा, अतिथीला देऊन टाकलं. पुन्हा अन्न कुटुंबाला वाटलं, स्वतः खाणार. पुन्हा एक व्यक्ती आलाच व चांडालाच्या वेशामध्ये, तो गेल्यानंतर पुन्हा तो चांडाळा म्हटला, अहो मी एकटा जेवण काय करू, माझ्यासोबत 4-5 कुत्रे आहे, त्यांना काहीतरी द्या. त्यांना थोडंसं दिलं. पुन्हा आणखीन एक दरिद्री व्यक्ती आला, 3 जण निघून गेले. आता फक्त जवळ पाणी राहिलं, तोयम, आणि फक्त जलप्राशन करणार, पाण्याने व्याकुळ होणारा एक व्यक्ती पुन्हा, मला खूप तहान लागली, पाणी द्यावं. सगळं पाणी दिलं. 48 दिवसानंतर आपल्यासारखा त्याच्या पाठीमागं लागला असता, कळतं तुला काही? मी स्वतः उपाशीन, तुला काही मागाचं कळतं का नाही? रंती देवाची तक्रार नाही बघा. जल होतं, जलही अर्पण केलं, स्वतः 48 दिवसाचा उपवास पडलेला आहे. आणि मग हे सगळे देवताच परीक्षा घेण्याकरता आले, प्रगट झाले. रंती देवाला विचारलं, तुमचं पुण्य एवढं आहे की तुम्ही या शरीराने स्वर्गात जाऊ शकता. त्याने स्वर्गात जाऊन करू काय? ते म्हणजे अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान, दिव्य प्रकारचे भोग तुम्हाला भोगायला मिळतील. रंती देवाने देवाला सांगितलं, मला स्वर्ग नको, राज्यही नको, मोक्षही नको, फक्त एक काम करा, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात मला जागा द्या. कशा करता? त्या प्राणी मात्रांच्या हृदयातलं दुःख मला व्हावं, त्यांना होऊ नये. भगवान म्हणाले, तैसा हृदयामध्ये मी रामू, मी तर अगोदर सर्वांच्या हृदयात आहे. रंतीदेव म्हणले, उपयोग काय? तुम्ही हृदयामध्ये राहतात आणि शब्द आहे टुकूर टुकूर पाहता, फक्त दुसऱ्यांच्या दुःखाला फक्त पाहता, निवारण कुठं करता? न त्वं काम हे राज्यम न स्वर्गम ना पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आरती नाशनम. सर्वांचा नाश व्हावा दुःखाचा, याकरता सगळ्या प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये मला जागा द्या. हे काय आहे? ते सुखे आपुले घरी, कुटुंबेशी भोजन करे. रंतीदेवाने सर्वांच्या करता अनुष्ठान केलं, सगळे पदार्थ मिळाले, वाटले, अवशिष्ट काहीच राहिलं नाही, पण तरीसुद्धा आनंदामध्ये आहे. असं अवशिष्ट राहणारा जो व्यक्ती जे पदार्थ सेवन करेल, यज्ञावशिष्ट भोगी तो सेवन करतो आहे. मनोनी सांडीजे तो अघी, अघी म्हणजे पापानी, सगळ्या पापातून त्याची सुटका होते. ज्ञानोबाऱ्या उदाहरण देतात, जया परी महारोगी अमृतसिद्धी, अमृताची प्राप्ती झाली आणि एखाद्या पुरुषाला महान रोग झाला. काही रोग साध्य असतात, काही कृच्छ्र साध्य असतात, काही असाध्य असतात. साध्य म्हणजे लवकरात लवकर नीट होणारे, काही उशिरा नीट होणारे, काही नीटच होत नाही. पण अमृताचं सामर्थ्य असं आहे, कोणताही रोग असू द्या, एखाद्याला महारोग असू द्या, पण अमृत सेवन केलं की कांती प्राप्त होते, आयुष्य वाढतं, रोग निवारण होतं. जसं अमृत सेवन केलं की रोग राहत नाही, तसं यज्ञातून अवशिष्ट राहिलेलं अन्न किंवा समृद्धी सेवन केली तर त्याच्या जीवनात पाप राहत नाही. हे पहिलं उदाहरण. दुसरं की अथवा, आता हा सिद्धांत आहे बरं परमार्थातला, अध्यात्मातला सिद्धांत ज्ञानोबा आहे, दृष्टांत म्हणून इथं वापरतात की तत्वनिष्ठ जैसा, संपूर्ण जगाचं तत्व आहे ब्रह्म. आणि तत्वनिष्ठ म्हणजे ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती कायम ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झालेली आहे, ज्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सिद्धप्रज्ञ म्हणतात. असा तत्वनिष्ठ असणारा महात्मा, ज्याप्रमाणे भ्रांती म्हणजे भ्रम आणि लेश मात्र भ्रांतीला सुद्धा नागवे सापडत नाही बघा. तत्वनिष्ठ पुरुषाला भ्रम होत नाही कधीसुद्धा, कारण एक ब्रह्मज्ञानाचं महत्त्व असं आहे, एकदाच होतं आणि एकदा झाल्याबरोबर अज्ञानाला नाश करतं
अज्ञान कार्याचा बाध करतं. उत्तम अधिकाऱ्याला हे जर नाही झालं तर मग त्याला पुन्हा दुसरं श्रवण, विचारूप श्रवण, मनन, निधिध्यासन ते त्याला नंतर करावं लागतं. पण जर उत्तम अधिकार असेल तर कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होणी उठी कौन एकजो, असा तत्वनिष्ठ असणारा महात्मा ज्याप्रमाणे लेश मात्र भ्रमामध्ये सापडत नाही, हे झालं उदाहरण. तो म्हणजे कोण? ज्याने यज्ञ संपूर्ण अनुष्ठानामध्ये आणलेला आहे, असा तो शेषभोगी तैसा दोषा नाकळे, कोणत्याही पाप नावाच्या दोषामध्ये सापडला जात नाही. तत्वनिष्ठाला भ्रम होत नाही. श्री व्यासांचे पुत्र गुरुवर्य बाबांच्या भाषेमध्ये श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी महाराज हे मारुती बाबांचं वाक्य आहे. आणि मग 12 वर्षापर्यंत लपाले. भगवंताने आश्वासन दिलं, वरदान देतो, माया तुमच्यावर कोणताही प्रभाव टाकणार नाही. आले पण घरात नाही थांबले. विरक्त आहे ना, लगेच निघाले. सामान्य मुलाचा मोह असतो, दुर्गुणी असला तरी वडिलांना सोडावासा वाटत नाही. हे तर सद्गुणाचे खान आहे. व्यासांनी हाक मारली. प्रकार आपल्या सर्वांना माहिती. ते निघाले तर काही महिला ते कपडे धुण्याकरता आलेले आहे सरोवरावर. शुकदेवजी निघून गेले, त्यांना संकोच नाही वाटला. आणि पाठीमागून व्यास चालले तर त्यांना संकोच वाटला, लाज वाटली थोडीशी. मग व्यासांनी विचारलं सगळ्यांना, बघा बरं त्या काळातल्या महिला किती ज्ञानी होत्या. जे लोक म्हणतात ना महिलांना अधिकार नव्हता ब्रह्मज्ञानाचा, त्यांनी थोडंसं आपली पुराणं वगैरे वाचले पाहिजे. वाचत नाही, काही नाही, काहीचं काही म्हणत बसता. विचारलं म्हणे, माझा तरुण असणारा मुलगा पुढे गेला तर तुम्हाला काही वाटलं नाही, आणि म्हातारा असणारा मला पाहिल्यानंतर तुम्हाला संकोच मर्यादा का वाटली? त्या महिलांनी उत्तर दिलं ते महत्त्वाचं. त्याने, महाराज तुम्ही वयोवृद्ध आहात, तुम्ही ज्ञानी आहात, पण तुमच्या ठिकाणी तुम्ही पुरुष आणि आम्ही स्त्रिया एवढा भेद आहे. तुमचा जो मुलगा आहे ना व्यासजी महाराज, त्यांच्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेद नाही. हे सांगतो कोण? महिला. ज्या अर्थी त्यांना कळतं ते अज्ञान लोकांना कळत असतं का? याचा अर्थ त्या कपडे धुणाऱ्या महिला एवढं ज्ञान होतं भारतामध्ये. काही लोक म्हणतात महिलांना तेव्हा शिक्षणाचा अधिकार नव्हता, अभ्यास नाही, काही नाही, काही म्हणायचं आपलं. आणि आपणही त्यांच्या इतिहासावरच काय करतोय? विश्वास ठेवतो आहे. मला ते पुढे नाही सांगायचं. पण जेव्हा सर्वात्मभाव प्राप्त झाला तेव्हा शुकाचार्यांना व्यासजी म्हणतात की जनक राजाकडे गेलं पाहिजे. जनक भेटीसी पाठविला तेने, कारण थोडासा सूक्ष्म अभिमान निर्माण झाला होता. जनकाच्या दरबारामध्ये गेले, द्वारपालाला सांगितलं, जा राजाला सांग मी शुक आलो आहे. ते निरोप पोचल्याबरोबर त्यांनी प्रतिनिरोप पाठवला. संगम त्यक्त्वा सुखी भव, असा निरोप आला. ते बोले, संग टाकान सुखी व्हा. अहो माझ्या अंगावर कपडेसुद्धा नाही, फक्त लज्जा रक्षणापुरतं फक्त कौपीन परिधान केली, आणि मला म्हणतात की आसक्ती टाकान सुखी व्हा. जा सांगा आसक्ती टाकलेला शुक आलेला आहे, मी शुक आलो आहे. असं 2दा-3दा निरोप पाठवला. मोठी माणसं मोठीच असतात. ते म्हणजे ज्या अर्थी मी शुक असं म्हणतो आहे, मी स्वतःला, म्हणजे अहंकाराचा संग आहे. मग त्यांनी सांगितलं काही नाही, फक्त शुक आला एवढं सांगा. जनकाने आपल्या दरबारामध्ये बोलून घेतलं. तत्वनिष्ठ आहे महात्मा. शुकाचार्य वैराग्य संपन्न आहे. रंभेच्या रूपाने काही झालं नाही, बाकी काय होणार आहे? नाना रंभेचे निरूपे शुके नुठीजे चिकंदरपे. आणि मग त्या जनकांनी राजसभेमध्ये आणि त्या राजदरबारामध्ये सुद्धा आपलं जे अंतपुर आहे त्यामध्ये असणाऱ्या सुंदर अप्सरा, सेवा करणाऱ्या दासदासी यांच्या गराड्यामध्ये ठेवलं की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा. कोणत्याही भोग्य पदार्थातून खाण्याकरता पंचपक्वान्न आहे, वस्त्र परिधान करण्याकरता दिव्य वस्त्र आहे, पण लेश मात्र भ्रांतीला इथे सापडले नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे शेषभोगी तैसा नाकळे दोषा मनोनी. या सगळ्या कारणामुळे, ही सगळी कारणं पाठीमागे सांगितली. कोणती कारणं? स्वधर्माचा अनुष्ठान जो टाकील तया ते काळदंडील मनोनी. आणि स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर पापातून मुक्त होतो मनोनी. स्वधर्मे जे अर्जे, अर्जे म्हणजे कमावणं. आणि ज्ञानोबांनी शब्द ठेवला, नुसतं कमावणं नाही, स्वधर्मे अर्जे, स्वधर्माने ते कमवलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे.
स्वधर्मे जे अर्जे, स्वधर्माने जे आपल्याला मिळतं ते स्वधर्मेची विनियोगी जे. मी एका महात्म्यांचं नाव नाही सांगत, त्या महात्म्याने आपल्या कुटुंबाला सांगितलं, माझ्याकडं आलेलं धन हे धर्माचं आहे, ते धर्म कार्याकरताच वापरलं गेलं पाहिजे. ते कुटुंबही प्रामाणिक, त्यांनी त्या महाराजांच्या 1 रुपयाला हात लावला नाही. स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीचे, मग उरे ते भोगीचे संतोषेशी. म्हणजे उरतं ते संतोषाने आनंदाने सेवन करावं. भगवान म्हणतात, हे पार्था, हे वाचोने पार्था, राहटो नये अन्यथा. अर्जुना, या वाचून, स्वधर्माच्या अशा आचरणा वाचून, अन्यथा म्हणजे स्वैर, हवं तसं मन मानेल निषिद्ध कर्मामध्ये इंद्रियांच्या ताब्यात जाऊन वागू नये, राहटो नये. ऐसे आद्य हे कथा, अशी आद्य म्हणजे सृष्टीच्या प्रारंभाला ब्रह्मदेवाने सांगितलेली कथा इतिहास रूपाने श्री मुरारी सांगे. श्री मुरारी, मूर नावाच्या दैत्याचा शत्रू, त्या दैत्याला मारणारे परमात्मा अर्जुनाला सांगतात. या 26व्या ओळीपर्यंत ही आद्य कथा संपलेली आहे. किंवा आणखीनही त्याचा संबंध आपल्याला पुढे थोडासा घेता येईल, कारण श्लोकाचं चिंतन आणखीन थोडंसं पुढं राहिलेलं आहे. आता त्याचा जो विचार आहे तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय.